मागील काही भागात आपण पूर्वाश्म युगाबद्दल माहिती प्राप्त केलेली आहे. या भागात मध्याश्म युगाबद्दल जाणून घेऊया. पूर्वाश्म युग हे 10,000 वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होतं आणि याच कालावधीत हिमयुग म्हणजे प्लेस्टोसीन काळ सुद्धा संपुष्टात आला. तेव्हापासून आजपर्यंत होलोसीन कालावधी सुरू आहे. आता आपण मध्याश्म युगाबद्दल माहिती घेऊया. मध्याश्म युग हे 10,000 वर्षापूर्वी सुरू झालं होतं आणि 6,000 वर्षापूर्वी संपलं. या काळातील हवामानाचा जर आपण विचार केला तर या काळात हिमयुग संपुष्टात आलं होतं. हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल चालू होते. तापमान वाढू लागलं होतं. पावसाचीही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. असं वातावरण निसर्गातील फळांच्या आणि फुलांच्या वाढीसाठी अनुकूल असतं. मानवाने याच गोष्टीचा योग्य पद्धतीने फायदा उचलला. पण पृथ्वीवर सर्वच ठिकाणी असं वातावरण तयार झालेलं नव्हतं. बिरानपूर हे पश्चिम बंगालमधील मध्याश्म युगातील एक ठिकाण आहे. या भागात वातावरण अजूनही कोरडंच होतं. राजस्थानमधल्या दिदवाना येथे पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आर्द्र हवामान होऊ लागलं होतं. पण या पद्धतीचं हवामान मानवाच्या राहणीमानावर परिणाम करणारं होतं आणि याचाच परिणाम म्हणजे मध्याश्म युगात मानवाचा नवनवीन ठिकाणांचा शोध घेऊ लागला. अर्थात मानवाने स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. राजस्थानमधल्या बागोर आणि उत्तर प्रदेशमधल्या बेलन खोऱ्यात याचे पुरावे आढळतात. या पुराव्यावरून मानव आता झाडांची लागवड करत असावा असं स्पष्ट होतं. याच सोबत प्राण्यांना सुद्धा पाळण्याची आता सुरुवात झालेली आहे. गुजरातमधल्या रतनपूर आणि लोटेश्वर भागात प्राण्यांना पाळले जात असल्याचे पुरावे मिळतात. याच प्रकारचे काही पुरावे मध्य प्रदेशमधील आदमगड या भागात सुद्धा मिळालेले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर या ठिकाणाहून भांड्याचे पुरावे तसेच या ठिकाणी मानवाला मृत्यूनंतर पुरलेलेही अवशेष सापडतात. या पद्धतीचे पुरावे यूपीमधील दमदामा आणि महादा भागात मिळालेले आहेत. आता या नकाशात भारतातील मध्याश्म युगातील काही ठिकाणे दाखवलेली आहेत. यामधल्या काही ठिकाणांबद्दल आपण माहिती घेतलेलीच आहे. यामध्ये बागोर, आदमगड, बिरभानपूर, भीमबेटका, चोपानीमोंडो हे चोपानीमोंडो ठिकाण बेलन नदी खोऱ्यात आहे. याशिवाय लोटेश्वर आणि रतनपूर हे गुजरातमध्ये स्थित आहे. मागे याबद्दल माहिती घेतलेलीच आहे. आता मुख्य गोष्ट म्हणजे मानव या ठिकाणी राहून नेमका काय करायचा. अजूनही शिकार करणं आणि अन्न गोळा करणं हेच त्याचं मुख्य ध्येय आहे. पण या काळात त्यांनी मासेमारी करण्यास सुद्धा सुरुवात केलेली आहे. पाळीव प्राण्यांची संख्या सुद्धा या काळात झपाट्याने वाढली. मध्याश्म युग हा अश्मयुगातील संक्रमणाचा कालावधी मानला जातो. हा काळ पशुसंवर्धनाकडे झुकलेलाही दिसतो, म्हणजेच ॲनिमल हजबंड्री. याची व्याख्या पूर्णतः आपल्याला नवाश्म युगात स्पष्टपणे दिसून येईल. मध्याश्म युगात मानवाने लागवड सुद्धा केलेली असावी याचे पुरावेही आढळतात. यामुळे शेतीची प्राथमिक सुरुवात ही याच काळात झालेली असावी असं मानलं जातं. पण अजूनही शिकार करणं हेच मानवाचं मुख्य काम आहे. शिकारीसाठी तर योग्य हत्यारांची गरज असते. मध्याश्म युगात ज्या हत्यारांचा वापर केला जायचा त्यांना मायक्रोलिथ्स म्हटलं जायचं. ही हत्यारे आधीपेक्षा टोकदार तर होतीच, याचबरोबर ती आकाराने लहान असायची. या हत्यारांना लाकडाच्या किंवा हाडांच्या हँडलवर लावून वापरलं जायचं. या मायक्रोलिथची लांबी 1 सेंटीमीटर ते 5 सेंटीमीटर इतकी असावी. या हत्यारांना प्रामुख्याने 2 भागात विभागले जायचं, भौमितिक आणि भौमितिक नसलेले. मध्याश्म युगात बऱ्यापैकी हत्यारे ही भौमितिक आकाराची होती, म्हणजे त्रिकोणी, समभुज आकाराची, समांतरभुज चौकोनाच्या आकाराची. याशिवाय उत्तर पूर्वाश्म युगात ज्या प्रकारची हत्यारे होती त्याच प्रकारची हत्यारे पण आकाराने लहान असलेले हत्यारे या काळात सापडतात. यामध्ये स्क्रिपर्स आणि बुरिन्सचा सुद्धा समावेश होतो. या काळातील हत्यारे प्रामुख्याने क्वार्ट्झाइट, चेट म्हणजे स्फटिक खडक, जस्पर खडक जो गाळापासून तयार होतो तो, आणि अजट खडकापासून तयार व्हायची. आतापर्यंत आपण मध्याश्म युगातील महत्त्वाच्या मुद्द्यांना समजावून घेतलं. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टाव.